आम्ही तुझं टर्मिनेशन लेटर मागे घेतलंय. पण मॅम आज विचारत नाहीये, ऑर्डर आहे आणि पोहोचू द्या. वा जाऊ बाई वा. ज्या झाडाला आम्ही मुळासकट उपटून टाकतोय घरातली मंडळी त्यालाच खतपाणी घालतायत. मला काही कळलं नाही, कशाबद्दल बोलतेस तू? ओ ग किती तो भोळेपणाचा चांगला नाही दिसत तुमच्यावर. ज्या पोरीला आम्ही बँकेतून काढून टाकली तिला परत लेटर पाठवून नोकरीवर ठेवलीत तुम्ही. काय सुरू काय तुमचं? कशासाठी चाललंय हे सगळं? सांगते ना, सांगते. अगं तू बस. गोंधळायचं गोंधळायचं काम नाही, लांब राहायचं. काय चाललंय तुमच्या डोक्यात? राजकारण म्हणजे? माई साहेब, माई साहेब, एवढी मोठी राजकारणी तू, मी साधं गणित चुकलोय. राग आलेला असला ना की तुझं डोकं कुठल्या तळ्यावर फिरायला जातं ना देवच जाणे. तुझ्या डोक्यावर जे 4-5 पांढरे केस आहेत ना त्यामुळे गप्प बसलोय आम्ही. नाहीतर काय, ही पोर बँके बाहेर आणि आम्ही घरात आहे. त्या पाखराला आम्ही हाकलवायचं म्हणतोय आणि तुम्ही त्याला रानात थारा देताय. आहे ना माई, आता तू सामूहिक विवाह सोहळा करतेस ना, म्हणून वापरलं आपलं बळ. मुद्द्याचं डावलू नका, बोला. मुळात मुद्दाच तो आहे ना. कसं आहे ना माई साहेब, समाजकारणाचं राजकारण करताना नाक कान डोळे ऍक्टिव्ह असावे लागतात.